विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात आपण आहोत सध्या आणि बघू शकता की पाऊस चांगल्या प्रकारे या भागात काल झालेला आहे आणि मशागतीच्या कामाला सुद्धा वेग आलेला आहे. समोर ट्रॅक्टर बघू शकता, मशागतीचे कामं चालू आहे. तर आता काही ठिकाणी जास्त, काही ठिकाणी कमी पाऊस असा एकंदरीतच परिणाम हा पूर्ण आहे. आणि मी जो हवामान अंदाज दिला होता 5 दिवसाच्या आधी, त्यात सांगितलं होतं सरासरी पाऊस जो संपूर्ण महाराष्ट्रात कुठे किती होणार आहे, ठीक आहे. तर त्यानुसार तो पाऊस होत आहे. काही भागात जास्त, काही भागात कमी. तो सरासरी पाऊस आहे, पूर्व मोसमी पाऊस आहे, प्री मान्सूनचा पाऊस असल्यामुळे तो सिस्टम शिफ्ट होतात, कुठे कुठे कमी, कुठे जास्त होतात. सांगण्याचं आता तात्पर्य एक आहे की मशागती करून ठेवा. पाऊस हा लेटच आपल्याला पाहायला मिळेल, ठीक आहे. जूनच्या 24 तारखेपर्यंत ज्याच्याकडे पाण्याची सोय आहे अशांनी लागवडी करा. गडबड करू नका बिलकुलच, ठीक आहे. गडबड करू नका. मशागतीचे कामं करून ठेवायला पाहिजे. आता महाराष्ट्रात विविध ठिकाणी विविध परिस्थिती आहे. आपण याच्यावर बोलतच राहू. मी फार कमी व्हिडिओ सध्याच्या परिस्थितीत टाकत आहो. कारण कमी व्हिडिओ टाकण्याचं कारण हे आहे की हवामान अंदाज घेऊन शेतकरी सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे की पेरणीच्या तयाऱ्या करत आहे शेतकरी. जवळपास जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरण्याच्या तयारी. परंतु ज्याच्याकडे पाण्याची सोय नाही अशावर दुबार पेरणीची वेळ येणार हे निश्चित, ठीक आहे. त्याच्यामुळे विश्वसनीय स्रोताकडून तुमचा ज्याच्यावर विश्वास आहे ते कोणीही असू द्या, विश्वसनीय स्रोताकडून तुम्ही हवामान अंदाज घेतल्याशिवाय पेरणी करू नका असं माझं म्हणणं आहे. कारण आपल्याला दुबार पेरणी वाचवायची आहे. धन्यवाद.